ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप करीत पुन्हा एकदा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे। लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पाहूयात। भूमिका अजून पुढे आलेली नाही म्हणून विनंती करतो। ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ॲज इट इज स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल। महाराष्ट्रामधली 50 ते 60% लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल। अनेक मुख्यमंत्री कोण गेले शरद पवारांपासून, मात्र आत्ताच एवढ्या मोठ्या नोंदी देतात म्हणजे कुठं तर फडणवीसांच्या काळात ओबीसीचं आरक्षण संपवायचा घाट घातला जातोय का? नाही, माझं म्हणणं असं आहे, आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं एक्झर्शन झालेलं होतं। अशोक चव्हाण असताना सुद्धा झालेलं होतं, नारायण राणे समितीच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं, गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं। पण त्यावेळी सन्माननीय न्यायालय असो किंवा सन्माननीय आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात येणारा किंवा ज्यांना घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून वेळोवेळी या बाबतीमध्ये उत्तरं या महाराष्ट्राला मिळालेली आहेत। त्यामुळे हेच मुख्यमंत्री असं नाही म्हणता येणार। याच्या अगोदरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत। एवढ्या प्रमाणात हे जर ॲज इट इज स्वीकारलं तर मग मात्र घटनाबाह्य हे आरक्षणामधली घुसखोरी आहे, ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे, ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून, मंत्रिमंडळाकडून आणि लोकनियुक्त सरकारकडून होतोय असा मी डायरेक्ट आरोप ॲज इट इज जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर मी या मुख्यमंत्र्यावर करत आहे। बाकीचे ओबीसी नेते काय करतात? माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, माननीय छगनरावजी भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, दत्तामामा भरणे असतील, जयकुमार गोरे असतील, आमचे गोपीचंद पडळकर असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण। मी खूप जबाबदारीने बोलतोय, महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे। कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा, गावगाडा चालवणारा, व्यवस्था चालवणारा, गेल्या 400-500 वर्षापासून महाराष्ट्राची रणनीती ठरवणारा, उपजाऊ जमिनीची धारणा करणारा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून कारखान्यांपासून वेगवेगळ्या DCC बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर ओबीसीमध्ये इन्क्लूड झाला तर गावगाड्यातल्या बलुत्यांनी, आलुत्यांनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुठं जायचं हा जर प्रश्न या ओबीसीच्या नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार, कारण तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहात। भरणे मामा असोत की बावनकुळे असोत, पडळकर असोत की जयकुमार गोरे असोत, तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये निवडून गेलात आणि तुम्हाला मतं दिली कुणी याची थोडी जर चाड असेल तर तुम्ही हा प्रश्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे।